वन्दामि चेतियं सब्बं सब्बट्ठाने सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूल्ये निसिन्नोव सब्बारी विजयं अक्का पत्तो सब्बन्युतं सत्था वंदे तं बोधिपादपं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी म्हस्के परिवारातील भगिनी अश्विनी पंकज म्हस्के यांच्या गर्भमंगल धम्म संस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो ज्यांनी आत्ताच आपल्याला सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे असे आमचे धम्मबंधू भिक्खू धम्मानंदजी थेरो भंते प्रज्ञावंत संपूर्ण म्हस्के परिवार संघरत्न बुद्ध विहारातील महाप्रजापती गौतमी महिला मंडळ आणि उपस्थित सज्जन हो, मानवी जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला काही अपेक्षा असतात. जीवन जगताना समप्रमाणात समप्रकारच्या अपेक्षा असतात. त्यापैकी एक अपेक्षा म्हणजे आमच्या घरामध्ये जन्मास येणारी मुलं ही सुंदर म्हणजे रूपवान आणि त्याचबरोबर गुणवान म्हणून आमच्या घरात मुलं जन्माला आली पाहिजे. त्यासाठी म्हणून की काय, आम्ही जेव्हा मायबापाच्या घरी भोजनासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी जात असतो आणि तेव्हा जर कधी त्या घरातील एखादी भगिनी गर्भवती असेल तर त्या घरामध्ये सुंदर असलेल्या गोंडस असलेल्या निरागस हास्य चेहऱ्यावर असलेल्या बाळांचे फोटो पाहावयास मिळतात. तुमचा हेतू शुद्ध असतो तसे फोटो लावण्यामागचा की या फोटोमध्ये जे बाळ दिसत आहे आम्हाला रात्रंदिवस, आमच्याही घरी जन्माला येणारं बाळ या फोटोतल्या बाळासारखंच जन्माला यावे ही तुमची अपेक्षा असते. भगवान म्हणतात अपेक्षा चांगल्या असतील तर त्या निश्चितपणे मनामध्ये बाळगल्या पाहिजे. परंतु जीवन जगत असताना सगळ्याच अपेक्षा आकांक्षा आपल्या पूर्ण होतील
याची मात्र शाश्वती कोणी देऊ शकत नाही. जरी सर्वांनाच इच्छा आकांक्षा असतील की आमच्या घरामध्ये जन्माला येणारी मुलं मुली सुंदर रूपवान आणि सुसंस्कारी गुणवान म्हणून जन्मास यावी, तरी सगळ्याच गृहस्थी लोकांच्या इच्छा ह्या मात्र काही पूर्ण होत नाहीत. भलेही घरदार बांधलेली असतात आपली, भलेही आपल्या नावासमोर डिग्र्या लागलेल्या असतात, भलेही आपण सुप्रसिद्ध असतो, भलेही 4 लोक आपल्याला सलाम करीत असतात, भलेही मोठ्या पगाराची आपल्याला नोकरी असते, पण आपली औलाद ही गुणवानच निघेल, सुसंस्कारीच निघेल, मायबापाला ओळखणारीच निघेल, बहीण भावाला ओळखणारीच निघेल, याची मात्र काही गॅरंटी नाही आहे. घराघरातलं वातावरण जर पाहिलं तर आम्ही नेहमी सांगतो, आज घडीला लोक श्रीमंतीनं जेवढे मोठे मोठे होत आहेत, लोक श्रीमंतीने पैशाने धनाने जेवढे मोठे मोठे होत आहेत, लोकांचे घर बंगले जेवढे मोठे मोठे होत आहेत आकाराने, तेवढेच माणसांचे मन लहान लहान होत आहेत. अगोदर माणसं मनाने श्रीमंत होती, धनाने गरीब होती. आता मात्र धनाने माणसं मोठी आहेत आणि मनाने गरीब आहेत. ही सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आमच्या भंतीजींनी आता उपदेश करताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर हा जो प्रोग्राम आहे, प्रथमतः मी मस्के साहेबांचं अभिनंदन करेल, कौतुक करेल, त्यांच्या परिवाराचं अभिनंदन करेल. त्यांची दुर्दम्य इच्छा होती की गर्भमंगल धम्मसंस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाला आपल्या घरी श्रद्धापूर्वक निमंत्रित करून त्यांना भोजन आदी दान धर्म करून उपस्थित जनांना धम्मदेसना देऊन उपकृत करावे, असा आमच्या मस्के साहेबांचा मानस होता. म्हणून इथे ही धम्मदेसना होत आहे. नाही तर बऱ्याचदा तुम्ही मायबाप आहात, आम्ही जरी विहारात राहायला असलो तरी पूर्ण वेळ तुमच्यामध्ये वावरतो आणि म्हणून आमच्या लक्षात येते कधी कधी की डोहाळे जेवणाचे प्रोग्राम आणि ज्यांचा काहीही उपयोग होत नाही संस्काराच्या बाबतीत, असे अनेक प्रोग्राम लोकांच्या घरोघर केले जातात. तिथे धार्मिकतेचा, दान पुण्याचा, शील पालनाचा, धम्मदेसनेचा दूर दूरपर्यंत संबंध नसतो. खूप मोठे फळं, खूप मोठं काय काय दिल्या जाते, तो तिचा सन्मान त्या भगिनीचा करता, ही गोष्ट ठीकच आहे, चांगलीच आहे, ते वाईट नाही आहे काही किंवा चुकीचं नाही आहे. पण तेवढंच केवळ करून आता भंतेजी म्हणाले त्यानुसार की आमच्या घरात बस आता फार चांगलं बाळ जन्माला येईल, अशी एकेरी अपेक्षा करणं काही शहाणपणाचं नाही. त्याचं कारण असं आहे की आता जसं सर्व लोक किंवा बहुतेक लोक 7व्या महिन्यात प्रोग्राम करतात माझ्या माहितीनुसार, पण काही गोष्टी अशा असतात की आपण परंपरागत चालत आल्यात म्हणून स्वीकारत असतो. मी तुम्हापैकी कुणालाही जर विचारणा केली या संदर्भात की 7व्या महिन्यातच प्रोग्राम केला पाहिजे असे कोणी, कुठे आणि का सांगितलं, याचं आपण मला उत्तर द्यावे, तर मला वाटत नाही की तुम्ही सगळेच लेकर बाळांवाले जरी असले तरी तुमच्यापैकी कुणाला याचं सत्य उत्तर देता येईल. म्हातारे लोक असो, इथे माया बसलेले असो, बाबा बसलेले असो, अनुभवी असो, 4, 5, 6 लेकरं झालेले, त्यांना जर विचारणा केली की का 7व्याच महिन्यात प्रोग्राम केला पाहिजे, कार्यक्रम केला पाहिजे, कोणी सांगितलं आणि 7व्या महिन्यात कार्यक्रम केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो याबद्दल आपल्याला काय माहिती आहे, तर लोक असे चुपचाप बसतील. नाही ना बाबा, त्यांनी केलं मग आम्ही करतो, आहे का?
त्यांनी मग मोठा मांडव टाकला होता, आम्ही पण टाकला. त्यांनी डेकोरेशन केलं होतं, मग आम्ही पण डेकोरेशन करतो. त्यांनी हिरवे कपडे घेतले होते, मग आम्ही हिरवे कपडे घेतो. त्यांनी त्या भगिनीचं सारं कंपाळ खराब करून टाकलं, ते कुंकू लावू लावू बायांना बोलवून, तर आम्ही तसं करतो. त्यांनी लोकांना बोलून त्या भगिनीला तिच्या पदरामध्ये काय काय टाकलं, तिची ओटी भरण्याचा प्रोग्राम केला, मग आम्ही पण करतो. वैज्ञानिक सांगतात या जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी जर कोणता असेल तर तो मनुष्य प्राणी आहे. बाकीचे प्राणी शरीराने जरी मोठे मोठे असले तरी बुद्धिमान या सृष्टीमध्ये मात्र माणूसच आहे. त्याचं कारण फक्त मनुष्य प्राण्यालाच मन आहे. बाकीच्यांना मन असले तरी सदसद विवेक बुद्धी नाही. म्हणजे खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, याचा काय परिणाम होतो, हे केल्याने काय परिणाम होतो, हे न केल्याने काय परिणाम होतो, हे माणसाला समजू शकतं फक्त. कुत्र्याच्या समोर शिळी भाकर टाकली काय आणि ताजी भाकर टाकली काय, गव्हाची भाकर टाकली काय आणि ज्वारीची भाकर टाकली काय, काही फरक पडते का त्याला? बैलाच्या समोर कडबा टाकला काय आणि हिरवं सरकारी गवत टाकलं काय, ते खाते बिचारे बिलकुल. आपल्या समोर चटणी भाकर ठेवली की आपण थोडी खातो, आपण नाक मुरडतो, हे चालत नाही ते चालत नाही असं म्हणतो आपण. हे सांगण्याचं तात्पर्य आहे असं की माणसाला मन आहे. आणि मग 7व्या महिन्यात जो प्रोग्राम करता आपण, तर खरं तर काळ, वेळ, परिस्थिती जशी बदलते तसे शब्दांचे अर्थ बदलतात. त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेल, जाती हा शब्द आपण ऐकला असेल. आता जाती किंवा जात हा शब्द, जाती हा शब्द आता सध्या जातीसाठी वापरला जातो, म्हणजे कास्ट इंग्रजीमध्ये, बरोबर आहे. पण हा जाती शब्द 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी जेव्हा वापरला तेव्हा तो जन्म या अर्थाने वापरला होता. जाती या शब्दाचा अर्थ 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्ध जन्म असा सांगतात, आणि 2500 होऊन गेल्यानंतर जाती या शब्दाचा अर्थ आपल्याला वाटतो की जाती म्हणजे जात, कास्ट. हे मी यासाठी म्हणून सांगतोय की 7व्या महिन्यात कार्यक्रम केला पाहिजे असं कोणी कुठे सांगितलेलं नाही आहे. परंतु 7 महिने कार्यक्रम केला पाहिजे, तो म्हणजे परित्राणाचा, दानपुण्याचा, धम्मदेसनेचा, हे मात्र भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आता म्हणून मी म्हणालो मगाशी की शब्दांचे अपभ्रंश होतात, शब्दांचे अर्थ बदलतात काळ, वेळ, परिस्थिती गेल्यावर. म्हणून 3ऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत भगवान म्हणाले, ज्या घरी कुटुंबामध्ये एखादी भगिनी गर्भवती असेल आणि तिला 3 महिने कंप्लीट होत असतील, तर तेव्हा एका किंवा 5 भिक्खूंना किंवा त्यापेक्षा अधिक भिक्खूंना आपल्या घरी सन्मानपूर्वक, श्रद्धापूर्वक बोलावून त्यांना दान पुण्य करून त्यांच्याकडून परित्राण, मंगल मैत्री आणि धम्म देसना ग्रहण केली पाहिजे. तर विचार करा, तुम्ही काउंट करा. 3रा महिना, 4था महिना, 5वा महिना, 6वा महिना, 7वा महिना, 8वा महिना आणि 9वा महिना. किती झाले मोजता तुम्हाला? किती झाले? 7 झाले. किती झाले? 7. आता तुम्हाला वाटते की 7व्या महिन्यात कार्यक्रम करतात लोक, म्हणून आपण पण करायचा. आता भंतेजी म्हणाले तसं की आताचा रिझल्ट मिळेल, पण एकदाच तूप खालय आणि रोज रोज चमचाभर तूप खालय, तर कोणत्याचा परिणाम लॉंग टाइम दिसेल? एकाच दिवशी मस्के साहेब वाटीभर तूप खाल्लं काय आणि रोज चमच चमच खाल्लं काय, कोणत्याचा सकारात्मक परिणाम दिसेल? रोज एक एक चमच जर खाल्लं तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम, सकारात्मक परिणाम नक्कीच आपल्याला दिसेल. परंतु एकाच दिवशी खाल्लं, मी तर खाल्लं गाईचं तूप आणि वाटी भरून तर खाल्लं पुरणपोळी सोबत, आणि मग मी ताकदवर झालो पाहिजे, तर होईल का आपण ताकदवर? होणार नाही.
परंतु त्या तुपाचा 7-8 दिवसांसाठी का होईना परिणाम होतो. कारण तूप आहे, परिणामकारक असते, तूप पॉवरफुल असते ते तूप. पण रोज रोज जर खाल्लं तर सांधे दुखी, गुडघे दुखी, स्किनचे प्रॉब्लेम, पचनाचे प्रॉब्लेम हे आपले सॉल्व्ह होऊ शकतात. त्याची मात्रा कमी कमी पाहिजे फक्त, आणि सातत्य खाण्यामध्ये पाहिजे. हे मी यासाठी म्हणून सांगतोय की आज जो प्रोग्राम करतोय आपण, याचा बिलकुल रिझल्ट आहे. पुण्य वायाला जात नाही, पुण्य वायाला जात नाही. परंतु सतत 3ऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत जर आपण कधी भिक्खू संघाला बोलावून दान पुण्य करत राहिला, परित्राण देसना ऐकत राहिलात, ध्यान करत राहिलात आणि धम्मदेसना श्रवण करीत राहिलात, तर त्याचा मात्र रिझल्ट खूप चांगला आहे. भगवान म्हणाले. म्हणून भगवंताच्या काळामध्ये बघा 7 महिने सतत गर्भवती भगिनीसाठी, त्या बाळासाठी म्हणून परित्राण पूजा करत होते. तुम्ही म्हणाल की असा कसा काय परिणाम होतो त्याचा? तर आता आमचे भंतेजी जसं सांगितलं की माय बाप ज्यांनी जन्माला घातलाय, जन्माला घालण्यासाठी पती पत्नी म्हणजे माय बाप दोघे कारणीभूत आहेत. तर फक्त महिलेचंच काम नाहीये ध्यान करणं, शील पालन करणं, संयमानं राहणं. तर या दोघांसह संपूर्ण परिवाराचं कर्तव्य आहे या दरम्यान आपल्या घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे. त्याचा कसा परिणाम होतो? तर आता तुम्ही डॉक्टरांकडे जाता, सोनोग्राफीची मशीन आहे आता डॉक्टरांकडे, ते चेक करते बाळाच्या हार्टचे ठोके कसे आहेत, अवयव विकसित होत आहेत की नाही. बरोबर आहे? ह्या सगळ्या गोष्टी आता समजतात विज्ञानामुळे. भगवान बुद्ध सुपर सायंटिस्ट होते, तथागत होते, सम्यक संबुद्ध होते. भगवान असं एखाद्या माणसाला पाहिलं आणि नाही पाहिलं तरी बरोबर त्याची पूर्ण भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ओळखायचे. मग भगवान बुद्ध लोकांकडे पाहून सांगायचे की कोण कुठून आलेला आहे, कोणत्या कर्मामुळे मनुष्य जन्म मिळाला आणि कोणत्या कर्मामुळे तुम्हाला किती आयुष्य मिळणार आहे, कोणते कर्म करून तुम्हाला सुख प्राप्त होणार आहे, कोणते कर्म करून तुम्हाला दुःख प्राप्त होणार आहे आणि कोणते कर्म करून तुम्हाला मरण तुमच्या वाट्याला येणार आहे, हे भगवान बुद्ध सांगायचे. भगवंताने यासाठी म्हणून सांगितलं की 3ऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत धम्मदेसना श्रवण केली पाहिजे, दान पुण्य आणि परित्राण केला पाहिजे. कारण भगवान म्हणतात की 3 महिने जेव्हा कंप्लीट होत असतात एखाद्या भगिनीला गर्भधारणा करून, तेव्हा त्याच्या बाळाच्या शरीराचे महत्वपूर्ण असे 2 अवयव विकसित व्हायला सुरुवात होत असते 3 महिने पूर्ण झाल्यावर, जे की माणसाला माणूस म्हणून ओळख निर्माण करून देणारे आपल्या शरीरातले 2 अवयव आहेत. आणि ते म्हणजे एक तर आपला मेंदू आणि दुसरं म्हणजे आपलं हृदय. मेंदू निकामी झाला की ही बॉडी काहीच करू शकत नाही. तुम्ही एखाद्या माणसाला ब्रेन ट्यूमर झालेल्या पेशंटला जर तुम्ही कधी पाहिलं, काल फेसबुकवरती पाहत होतो, काही महिने कोमामध्ये राहिलेली एक मुलगी आणि तिच्या बापाचा व्हिडिओ होता. याच दरम्यान म्हणजे बाळांतीन होण्याच्या दरम्यान, डिलेव्हरीच्या दरम्यान त्या पोरीला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्या बाळाच्या पोटात असताना बाळ, आणि मग ती कोमामध्ये चालल्या गेली आणि कोमामध्ये अनेक दिवस होती ती. त्यांचा तो व्हिडिओ बघितला मी काल. मग तिने डोळे उघडले कसे तरी, कोमामधून ती पोरगी बाहेर आली जिने बाळाला जन्म दिला होता आणि तिला बोलता येत नव्हतं. तर तिचा वडील तिला ओळखत होता. मला ओळखते का बाई तू? बेटा तू डोळे उघड जरा, इकडे तिकडे पहा बरं, म्हणजे तिला चेक करत होता. तर मी हे यासाठी म्हणून सांगत आहे, मशीन आज आहेत तेव्हा नव्हत्या. पण भगवान म्हणाले की हा मेंदू आणि हृदय महत्वाचा आहे. शरीर सुदृढ असेल आणि आपल्याला अटॅक आला तर काय होते? काय होते म्हणजे काय होते? तर अटॅक आला की विषय संपला. शरीर किती सुदृढ असून काय उपयोग आहे? शरीर सुदृढ आहे आणि हा मेंदू कामातून गेला, मेंदू डेड झाला, तर माणूस काही करू शकत नाही. आणि भगवान म्हणाले की 3 महिने पूर्ण झाल्यानंतर त्या बाळाचा मेंदू आणि हृदय विकसित व्हायला सुरुवात होत असते. आणि नेमकं त्या दरम्यान
तेव्हापासून जर तुम्ही तुमची मानसिकता, तुमचा स्वभाव दोघांचा जसा ठेवला तसा बाळावर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेल की परिणाम कसा होतो. जसे डॉक्टर तुम्हाला आता सांगतात की आहार तज्ञ की या दरम्यान आहार कोणता घ्यायचा आणि कोणता घ्यायचा नाही, बरोबर आहे. कारण तुमच्या आहारानुसार बाळाची पित्त नाडी, कफ नाडी आणि वात नाडी बिघडते. आहारामध्ये काही कमी जास्त झालं तर मग जर त्या मातेने घेतलेल्या आहारामुळे बाळाच्या शरीरावरती परिणाम होऊ शकतो, तर मग आपण या दरम्यान आपली ठेवलेली मानसिकता निर्माण केलेली त्याचाही परिणाम त्या बाळावरती होतो. उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगेल, तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ जर वाचला असेल तर बाबासाहेब लिहितात, जेव्हा राजा शुद्धोधन आणि महामायेमध्ये सहवास घडला आणि महामायेला जेव्हा गर्भधारणा राहिली तेव्हा त्यांनी नगरातल्या असंख्य लोकांना, नागरिकांना, गरजवंतांना, गरिबांना, दीनदुबळ्यांना अन्न, वस्त्र, घर, सोनं, पैसे असं भरपूर दान दिलं होतं त्या काळामध्ये, तुम्ही जर वाचलं. कारण संत म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असेल तर फळ रसाळ येतील. तुम्ही शेंगदाणा पाहिला, बदाम पाहिला, आल्मंड, त्याचे दोन भाग असतात. शेंगदाण्याचे दोन भाग असतात, बदामाचे दोन भाग असतात. बघितलं तुम्ही, दोन खिपल्या असतात. म्हणजे एकच बदाम आहे पण त्याचे दोन भाग असतात, पार्ट असतात. शेंगदाणा जर कधी पाहिला ना तर त्याचे दोन भाग असतात. शेंगदाणा एकच पण दोन भाग. त्या शेंगदाण्याला जर कधी भिजवलं तर त्या दोन्ही त्या भागाच्या मधून असा कोंब निघालेला आपल्याला दिसतो. माहिती तुम्हाला, हे बीज आहे. एकच बीज आहे पण त्याचे दोन भाग आहेत. तर हे दोन भाग असतात, हे बीज असतात. आणि हे बीज जर शुद्ध असेल तर फळ रसाळ गोमटी आहे. आणि शुद्ध म्हणजे काय, तर भगवान म्हणतात या दरम्यान जेवढं शक्य होईल तेवढं दान पुण्य करत राहिलं पाहिजे. रंजल्या गांजलेल्यांना, भिक्खू संघाला, अनाथ लोकांना, वृद्ध लोकांना, भिकाऱ्यांना, प्राण्यांना जे जे म्हणून काही देता येईल ते ते देत राहिलं पाहिजे. कारण त्या देण्याचा परिणाम बाळाच्या मानसिकतेवरती होतो. फक्त देताना शुद्ध मनाने दिल्या गेलं पाहिजे. तुम्ही सील पालन करत असाल या दरम्यान, अष्टसील, पंचशील पालन करत असाल या दरम्यान, तर बाळ सिलवान होण्यासाठी मदत होऊ शकते. या दरम्यान तुम्ही ध्यान करत असाल दोघे पण, तर त्या ध्यानाचा बाळाच्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो. पण तुम्ही पूर्ण वेळ रिमोट घेऊन जर बसले तर त्याचाही परिणाम बाळावरती होतो. तुम्ही पूर्ण वेळ टीव्ही समोर जर बसले तर त्याचा परिणाम बाळावर होतो. त्याचं उदाहरण म्हणजे आता आमचे भंतेजींनी सांगितलं, या लहान लहान लेकराकडे जर मोबाईल दिला तर त्याचं लॉक कसं ओपन करायचं, गेमच्या ऍप्लिकेशनवर कसं जायचं, गेम डाउनलोड कसा करायचा, त्याला पासवर्ड पिनकोड कसा टाकायचा, गोळ्या कशा मारायच्या त्या गेम मधल्या पार्ट नुसार, हे सारं बाळाला समजते. पहा, फोन त्यांना हातात घेतला नाही आणि लेकरं असे करतात. पहा का, तर बापाच्या हातात 24 तास फोन, माईच्या हातात 24 तास फोन. फोन शिवाय भाकर आहे जाईना आणि फोन शिवाय कर्म आहे ना आपल्याला. मग आपली जी मानसिकता आहे, आपला जो स्वभाव आहे, तो स्वभाव बाळामध्ये उतरतो. उगीच भीमाईच्या पोटी बाबासाहेब जन्माला आले नाही, उगीच महामायेच्या शुद्धोधनाच्या पोटी बोधिसत्व सिद्धार्थ जन्माला आले नाही, उगीच संत लोक कोणी आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याच्या मायबापाच्या पोटी जन्माला आले नाही. जिथे बीज शुद्ध असेल तिथे रिझल्ट सुद्धा शुद्ध आहे. आणि म्हणून या दरम्यान का होईना आपण अध्यात्माला महत्व दिलं पाहिजे, बुद्धाच्या मार्गाला महत्व दिलं पाहिजे. नाही तर रिझल्ट आता जो दिसतोय
बाप कळेना, माय कळेना, बहीण कळेना, भाऊ कळेना, नातेवाईक कळेना, आणि कोणीच कळेना. आणि काय तर आमचा पोरगा MBBS ला लागलाय, आणि काय तर आमची पोरगी इंजिनिअरिंगला लागली, आणि काय तर आमचं पोरग पायलट झाले. काल मी वाचताना वाचलं, एक असाच साहेब सांगत होता म्हण, माझा पोरगा IPS ऑफिसर झालाय, एक दुसरा पोरगा कंपनीमध्ये अमेरिकेला मॅनेजर झालाय, जो IPS ऑफिसर आहे तो मुंबईला आहे आणि मायबाप खेड्यात आहे. दुसरा जो पायलट झालाय तो लंडनला सेटल झालाय, आणि पोरगी पण इंजिनियर झाली आणि नवरातीला घेऊन गेलाय. आणि मोठमोठ्यापणानं अशी छाती फुगून सांगणं सुरू आहे, एक पोरगा असा झाला आणि दुसरा पोरगा तसा झाला आणि पोरगी तशी झाली. आणि तुमच्या जवळ कोण आहे? मग आमच्या जवळ एक कुत्रा आहे, सकाळी त्याला घेऊन जातो आम्ही फिरायला, त्याला घेऊन येतो, त्याला आंघोळ घालतो. आणि नातू पुतू तर कोणीच जवळ नाही, लय शिकवलं लेकरांना आणि उडून गेले ते. ही काय शहाणपणाची गोष्ट आहे? काही शिकाव आणि लेकरांना शिकवाव, पण केवळ पैसे कमवण्यातच शिक्षण शिकवू नये. माय बापाचं महत्व समजेल, बहीण भावाचं महत्व समजेल, समाजाचं महत्व समजेल, एवढं काहीतरी शिकवा. आम्ही नेहमी सांगतो लोकांना, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती निर्माण करता आली पाहिजे. संपत्ती बापाला जर कधी कमवता नाही आली, यदा कदाचित, आणि बापाने संपत्ती न कमवल्यामुळे यदा कदाचित माडीवर माडी नाही झाली, दारासमोर गाडी नाही आली, तर काही हरकत नाही. पण अवलादीला जर चांगले संस्कार दिले शिक्षणाबरोबर, तर ती अवलाद माडीवर माडी बांधू शकते आणि त्या माडीत मायबापाला ठेवूही शकते. पण जर कधी अवलादीला पैशाचंच शिक्षण दिलं, तर ती माडीवर माडी नक्कीच बांधल, लय फ्लॅट विकत घेईल, लय बंगलो विकत घेईल, आणि बापाने घेतलेले बंगलो लय त्याच्या नावावर होतील, पण मात्र माय बापाला त्या बंगल्यात ठेवीलच याची मात्र गॅरंटी नाही. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही आमच्या वाढदिवसाच्या दिवशी वृद्धाश्रमामध्ये जात असतो, आताही गेलो होतो 10 तारखेला. जेव्हा त्या मायबापाकडे पाहिलं तर त्याच्यामध्ये एक जज होता, न्यायाधीश, सेवानिवृत्त न्यायाधीश. मी जेव्हा बोललो त्या मायांबरोबर, त्या बाबांबरोबर, तर एक एक जण करून कहाणी सांगत होत. महाराज, आम्ही जीवाचं काढ करून लेकरांना शिकवलं हो. आमचा कोणाचा मुलगा डॉक्टर आहे, कुणाचा मुलगा इंजिनियर आहे, कुणाचा मुलगा वकील आहे, कुणाचा न्यायाधीश आहे. परंतु पहा काय आमचं नशीब, आज ना आम्हाला नातवांचं तोंड पाहता येते रोज, ना त्यांना मांडीवर खेळवता येते, ना त्यांना बोटाला धरून काही शिकवता येते. आज आमची ही अवस्था आहे. त्यांना मी भगवंताचा अनित्य सिद्धांत समजून सांगितला. जीवन हे परिवर्तनशील आहे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा लोकांना सांगतो की पैशाच्या नादी जास्त नका लागू, कारण पैसा कोणाकडेच राहणारा नाही. आज आहे, उद्या नाही. सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो. असे लय आले आणि लय गेले, पण जाताना एकटेच गेले. ना घर घेऊन गेले, ना बँक बॅलन्स घेऊन गेले, ना नाकातलं, ना कानातलं, ना गळ्यातलं, ना हातातलं, ना पायातलं, ना 7 पीस, ना 8 पीस, ना 10 पीस, ना कोणते पीस. बटन दबलं की लोक येतात आणि चापलून पाहतात. एखादी माय मेली असेल समजा कोणाची, तर म्हातारी बाई येते नातेवाईकांमधली आणि बसते त्या प्रेताजवळ आणि रडते इकडं तिकडे पाहून अशी, आणि हा गळा चाफलते, हे हात चाफलते, हे बोट चाफलते, पाय चाफलते, कंबर चाफलते. आणि चाफलते तर कशासाठी? काही घेऊन चालले का जरा पाहू द्या. काहीच नाही, फुटका मणी कधी कधी त्या विड्या बरोबर ज्याच्यात माती भरलेली आहे ते मणी तोंडात ठेवतात.
हे जीवन आहे. हे मी यासाठी म्हणून सांगतो आहे की पैशाच्याच आणि धनाच्याच नादात राहू नये माणसाने. हा गर्भमंगल संस्कार त्यासाठी म्हणून आहे की लेकरं घडवता आले पाहिजे, माणसं कमवता आले पाहिजे. पैसे तर भिकारी कमवते हो. तृतीय पंथी लोक टाळ्या वाजून पैसे कमवतात. ही मोठी गोष्ट नाही की किती वाड्या बांधल्या, किती पैसे कमवले. औलाद घडवता आली पाहिजे. आजकाल पेपरला बातम्या वाचतो आणि थक्क होतो बघा. पोराने बापाला मारलं, पोराने मायच्या डोक्यामध्ये पाटा घातला, भावाने भावाच्या गळ्यात कुऱ्हाड मारली. किती भयंकर, किती वाईट आहे. आणि मी समजतो याला सर्वस्वी कारणीभूत जर कोण असेल तर मायबाप असतात. ते माझे असो अथवा तुमचे असो. कारण मायबाप ध्यानावर नसतील तर औलाद ध्यानावर असेलच कशी. आडातच नसेल तर पोहऱ्यात येईलच कसं. येईल का? पोराला कोण मारलं बाहेर खेळता खेळता, मारलं तुला आणि तू पण मारबाळाचा आहे बरं. हे काय शिकवणं झालं? हे शिकवणं झालं का? पोरग वायाला जायच्या माग आहे. फक्त सोयरिकीच्याच वेळेस आमच्या पोरगासारखा पोरगा नाही हो. आणि 6च महिने झाले लग्न लावून. आणि काय सांगावं बनतेजी. आणि सोयरिकीच्या वेळेस तर म्हटलं तुम्ही आमच्या पोरासारखा पोरगाच नाही ना. आता काय झालं? 6च महिने झाले की कंप्लेंट. तोच पोरगा, तेच घर आणि तेच मायबाप. म्हणून हा गर्भमंगल संस्कार जो आहे तर हा सतत 7 महिने भिक्खू संघाला बोलावून केला गेला पाहिजे. परंतु कुणाला माहीत असते, कुणाला माहीत नसते. आणि त्यामुळे आमच्या म्हस्के साहेबांचं मी मगाशी कौतुक यासाठी म्हणून केलं की संध्याकाळचा कार्यक्रम जो काही होईल तो होईल. त्यातून काही कुंकू लावायचे काम होतील, ओटी भरण्याचे कार्यक्रम होतील, आमच्या बाईचं कौतुक होईल, टाळ्या वाजवाल, गाणं म्हणाल, तेवढ्या पुरतं का होईना बाईला प्रेमानं बोलाल आणि निघून जाल. इथं खरं प्रेम कुठं राहिलं कोणाचं कोणावर? खोटेच अश्रू आणि खोटेच आसू या जगतामध्ये सर्वत्र. कोणी रडतंय तर खोटेच अश्रू आहे, कोणी हसतंय तर तेवढ्या पुरता हा करून हसायचं आणि मुकत बसायचं आणि मग चुगली सुरू करायची. चांगलं घर बांधले आणि घरातून बाहेर निघले की त्यांची निंदा सुरू केली. आहे का नाही खोटं? सगळं सगळं खोटं आहे बघा, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मी हे यासाठी म्हणून सांगतो आहे की माणसांचा स्वभाव घडवण्यासाठी माणसांना संस्काराची अत्यंत आवश्यकता आहे. मला अपेक्षा आहे की पंकज दादा, अश्विनीताई दोघेही सुशिक्षित आहेत, त्यामुळे टीव्हीचा नाद करणार नाहीत. टीव्हीचा नाद केला की पोरग रिमोट सोडत नाही. आणि या काळात आस्ताळेपणा करत बसले दोघं कोणी, या काळात हट्टीपणा करत बसले तुम्ही, तर बाळे आस्ताळेपणा करते ना असं गुमसून बसते. मग त्याला ये म्हणलं की येतच नाही. दूध पी बाळा म्हणले दूधच पित नाही असं गुमसून बसते. आणि लोकाला आपण म्हणतो लेकराला कुठं काय समजते, त्याला तर समजू लागलं. लेकरू रुसते की नाही? रुसते लेकरू, कोणाकडेच येत नाही, असं मुकत बसते, असं पाहतं डोळ्यानं पाहत. मी नेहमी उदाहरण सांगतो, मुंबईला आपलं विहार आहे, मुंबईला कार्यक्रम असतात. एकदा गर्भमंगल कार्यक्रमाला गेलो होतो, नेहमी सांगतो मी. तर गेलो बा, तर त्यांना काही माहित नव्हतं, ध्यानावर नव्हते. त्यांच्या सोयऱ्याच्या इथं असाच कार्यक्रम झाला जसा आता अश्विनताईचा पंकजचा कार्यक्रम होऊ लागला ना, तर असे सोयरी आले होते तुमच्यासारखे, बसले येऊन. त्यांना आणले असे बिना कामाचे कपडे, टोपी आणली अशी एक, नेहरूनं घातल्याशिवाय दुसरं कोणच घातलेली नाही ती. याच्याकडून त्याला याची टोपी, त्याला त्याची टोपी, याला ती एक टोपी आणली. बिलकुल हातही पुसू शकत नाही असा एक रुमाल आणला होता. आयरावरची साडी आणली होती जी कोणी कधीच वापरली नाही, वापरू शकत नाही. आणि बसलेत. यांना काहीच माहित नाही बा काय असते गर्भमंगल विधी, संस्कार, हे उपदेश, प्रवचन काहीच माहित नाही. मग ते बसले होते. तर पहिल्या पोरग झालं पहिलं, त्यांना काहीच बिलकुलच माहित नव्हतं. डोळ्या जेवण केलं, लय मोठं जेव घातले लोक, काय काय साड्या बिड्या कपडे झालं. मग दुसऱ्या सोयऱ्याच्या घरी, पाहुण्यांच्या घरी असाच कार्यक्रम होत होता. मस्के साहेबासारखा ठेवला त्यांनी कार्यक्रम. भंतीजीला बोलवलं, आम्हाला बोलवलं, आमचं प्रवचन झालं. आणि आम्ही सांगितलं मग की 3ऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत पूजा परित्राण भंतीजींना बोलावून दान धर्म केलं पाहिजे. तर मग त्यांनी ऐकलं बा, माणसाच्या डोक्यात त्या प्रकाश पडला. आणि मग आता दुसऱ्यांदा जेव्हा बायको गरोदर होती तेव्हा आम्हाला बोलवलं त्यांनी. भंतेजी म्हणे तुमचा नंबर आमच्या पाहुण्यांकडून घेतला ना, आता आमच्याकडे या दिवशी तुम्ही या तुमच्या वेळेनुसार. म्हटलं ठीक आहे बा. मग गेलो कार्यक्रमाला.
मग त्यांचं घर होतं असं, मग ते मला घ्यायला आले. मग भोजनदान होतं घरात. तर ती भगिनी जी होती गर्भवती, ती किचन मध्ये स्वयंपाक बनवत होती. हॉलमध्ये टीव्ही राहते तुमच्या, आणि टीव्हीच्या जवळ तुमचा रिमोट असते. मग त्या पाहुणे घ्यायला आले मला, आणि जशी घरात एंट्री केली तर हॉलमध्ये असा दन दन आवाज येत होता. मला वाटलं बा काय झालं. आणि हे माझ्यासोबत मला घ्यायला जे आलं होतं ते लगेच धावत धावत गेलं, ते त्या पोराला बाजूला घेतलं, लगेच म्हणे आय तू काय घेतलं का याच्याकडून. मी म्हटलं बा हे तर माझ्यासोबत होतं, याला कसं माहित काय घेतलं याच्याजवळ. तर ती म्हणे काही नाही हो, आता टीव्ही सुरू होता, भंतेजी येऊ लागले त्याच्यामुळे त्याच्या हातातला रिमोट घेतलं म्हणे. मग मी बसलो बा. बसल्यावर पाणी बिणी आणलं त्यात आहे ना, आणि दोघे बसले, वंदन बिंदन केलं. मला भंतेजी एक विचारू का. ते माणूस म्हटलं विचारा, एक का 100 विचारा, मी सांगतो तुम्हाला काय काय सांगायचं. तर म्हणे बा भंतेजी हे लहानाचा म्हणे 1-1.5 वर्ष झाले याला, पण याच्या हातातून रिमोट घेतला किंवा याला काही घेऊ नको म्हणलं, आपण घेऊ दिलं नाही, तर ह्या आस्ताळेपणा करतोय आणि भिंतीला असं डोकं हाणून घेतो ना दन दन. तर याचं काय कारण असेल भंतेजी. मी म्हटलं बा सांगू का तुम्हाला. सांगा ना भंतेजी, त्यासाठी तर विचारतो. मी म्हटलं सांगतो, पण वाईट वाटू देऊ नका, आणि वाईट वाटलं तरी काही हरकत नाही म्हटलं, पण सांगतो तुम्हाला. ते म्हणजे सांगा. मी म्हटलं पहा, याच्यात जे गुण उतरलाय हा आस्ताळेपणाचा, हट्टीपणाचा, रोसण्याचा, फुगण्याचा, एक तर तुमच्यात असेल हा गुण, नाही तर भगिनीमध्ये गुण असेल. ते म्हणे बरोबर आहे भंतेजी तुमचा, हिचा स्वभाव असाच आहे. मनासारखं नाही झालं की आस्ताळेपणा करते, मनासारखं नाही झाली की तोंड वाकडं करते, माझ्याशी बोलत नाही, काहीच नाही. मी म्हटलं पहा, मी काय तुम्हाला ओळखत नाही, आणि माझ्या समोर तो काय भांडण बिंडण काय करू नका बा तुम्ही, पण तुम्हाला मी सांगतो की संस्काराचा हा परिणाम आहे. या दरम्यान मायबापाचा स्वभाव जसा असेल ते गुण उतरतात, आणि बिलकुल उतरतात, त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. आणि म्हणून या दरम्यान धार्मिक ग्रंथ वाचावेत, दान धर्म करत राहावं, शील पालन करत राहावं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले लेकरं शांत संयमी निघावेत म्हणून ध्यान करावं, मेडिटेशन करावं 5-10 मिनिटासाठी का होईना, आणि जगताबद्दल मंगल मैत्री व्यक्त करावी. तेव्हा आज आम्हाला इथे बोलावून आमचे खरं तर पूजनीय धम्मबोधी भंतेजी यांच्या माध्यमातून मस्के साहेबांनी आम्हाला इथे बोलवलं, आणि बोलवण्याचं मला वाटतं निश्चितच तुमची जी काही इच्छा होती, इच्छा पूर्ती झाली असावी असे मला वाटते. आणि आज रोजी आपण जे काही पुण्यकर्म करीत आहात, कराल, या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रतापाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने आपल्या परिवारामध्ये जन्मास येणारे बाळ निश्चितपणे सुसंस्कारी, गुणवान, बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे वागणारे, माता पित्यांची सेवा करणारे, बहीण भावाला ओळखणारे, समाजासाठी योगदान देणारे बाळ, देशासाठी आपल्या जीवनाची सेवा देणारे बाळ आपल्या परिवारामध्ये जन्मास येईल, यासाठीच्या म्हणून शुभेच्छा, मंगल मैत्री आशीर्वाद देऊन माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.